महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा. मुख्य संपादक समाजभूषण तानाजीराव कांबळे. गावापासून शहरापर्यंतच्या लाईव्ह बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. परळीमध्ये उपवर्गीकरण विरोधी काढण्यात आलेल्या मोर्चाला मोठे यश मिळाले, त्याबद्दलची ही बातमी आहे. आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, गावापासून शहरापर्यंतच्या लाईव्ह बातम्यांचे महाकवरेज देणारं आणि वेगवान वाटचाल करणारं न्यूज चॅनेल. आत्ता बातमी सविस्तर. बीड परळी येथे उपवर्गीकरणाच्या विरोधात रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली परळी समितीच्या वतीने भव्य आंदोलन करण्यात आले. 59 जातींच्या समूहाने एकत्र येत हा मोर्चा काढला होता. रॅलीच्या पूर्वसंध्येला शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. महाराष्ट्रात 59 जाती गुण्यागोविंदाने नांदत असताना सरकारने भांडण लावण्याचे काम करू नये असा इशारा या मोर्चाच्या निमित्ताने रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी दिला आहे. यावेळी चर्मकार समाजाचे नेते माजी मंत्री बबनराव घोलप, ॲडव्होकेट अमन आनंदराज आंबेडकर, रोहिदास बनसोडे, सचिन कागदे, मातंग समाजाचे लक्ष्मण शिंदे, संदीप म्हस्के, मिलिंद घाडगे, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम वीर, माताजी आर्या, सामावती, पांडुरंग साबणे, दीपक पिंपळे, प्राध्यापक डॉक्टर महादेव रोडे, भंते महावीरो, दीपक पिंपळे आदी मान्यवर यावेळी विचारपीठावर उपस्थित होते. सभेला सुरुवात होण्यापूर्वी समता सैनिक दलाच्या वतीने सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांना सलामी देण्यात आली. मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक, शिवरायांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. बसस्थानक रोडवर असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला आणि रेल्वे स्टेशन येथील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून हा मोर्चा एक मिनार चौक, उड्डाणपूल, फुलेनगर, सिद्धार्थनगर, भीमवाडी रोड, राणी लक्ष्मीबाई टॉवर मार्गे मोंडा मार्केट येथील मैदानात पोहोचला. यावेळी विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला. परळी तालुका आणि परिसरातील हजारो महिला पुरुष या मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या. अशा पद्धतीनं या महामोर्चाच्या निमित्ताने बँड पथकही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलं होतं. त्याने सर्व मोर्चेकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं. अशा पद्धतीनं मोठ्या संख्येनं परळीतील विविध जाती धर्माची जनता या मोर्चामध्ये सहभागी झाली होती. अशा पद्धतीनं मोर्चाच्या पूर्वसंध्येला जोरदार बाईक रॅलीचे शक्ती प्रदर्शनही करण्यात आले होते.
महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा.